औषध घेऊन आराम करीतस हा. तू गोळ्या घेऊन घे जो बरोबर, ठीक आहे ना? जेवण कर. अहो चला ना लवकर लवकर, उशीर होत आहे ना आपल्याला. काय तुम्ही पण. काकू, मी तुमची गाडी साफ करून देऊ का? मला फक्त 20 रुपये दे जा. नाही नाही बेटा, आम्हाला आता बाहेर जायचं आहे, पहिलेच उशीर होऊन राहिला. काकू प्लीज, 5च मिनिटात देते तुमची गाडी चकाचक साफ करून देते. फक्त 20 रुपये दे जा. बेटा तू शाळेत नसते जात का? हो हो काकू, जात असते ना मी. यंदा मी 10वीला आहे काकू. परीक्षा फी भरायची आहे ना, म्हणून मी गाडी पुसून देते कोणाची पण, आणि 20-20 रुपये जमा करते. परीक्षेची फी भरायची आहे मॅडम. मी जर परीक्षेची फी भरली नाही ना, तर मला परीक्षा पण नाही देता येणार. बेटा तुला आई बाबा नाही आहे का? नाही मॅडम, मला बाबा नाही आहे, आई आहे. आई धुणं भांड्याचे कामं करते, पण सध्या तिची पण तब्येत ठीक नाही आहे. बरं ठीक आहे, लवकर कर, मला बाहेर जायचं आहे. बेटा तुझं नाव काय आहे? माझं नाव नेहा वानखडे. तू कोणत्या शाळेत शिकते बेटा? ती चौकातली आदर्श विद्यालय शाळा आहे ना, तिथेच शिकते मी. बस राहू दे बेटा, मला जायचं आहे आता. बस झाला आता, हे घे तुझे पैसे. नाही मॅडम, 100 रुपये नाही पाहिजे मला, 20च रुपये द्या. अगं घे. थँक्यू मॅडम. आई, आपण फी भरायला जिथे चाललो त्याच तर मॅडम होय माया ह्या येऊन राहिल्या. हो काय, चल ना मग. ओ मॅडम मॅडम. थांबा थांबा. मॅडम आम्ही तुमच्याकडेच येऊन राहिलो होतो. माझ्याकडे कशाला? अहो मॅडम, आम्ही शाळेतच येऊन राहिलो होतो, फी भरासाठी येऊन राहिलो होतो. आम्ही जरा लेटच झाली मॅडम. फी न्याय म्हणत होती की फी दिल्याशिवाय परीक्षेला बसू नाही देत. काय? नेहाचे तर पैसे भरले, कालच भरले. काय? काल भरले? पण कोणी भरले? आम्ही तर नव्हतो आलो. या काकूंसारख्याच एक बाई आल्या होत्या, म्हणत होत्या की मी नेहाची मावशी आहे, तर त्यांनी फीस भरून दिली. काय? मला तो कोणतीच बहीण नाही आहे. काहून आहे? कोण भरले असून पैसे? काल. बेटा तुझं नाव काय आहे? तू कोणत्या शाळेत शिकते बेटा? ठीक आहे मॅडम, भरली आहे ना फी, येतो आम्ही.